नमस्कार. आज मी एका पाहुण्या ठिकाणी आली आहे आणि मी एकदम जुन्या काळातलं घर बघितलं आहे. पाटाईचं घर म्हणतात त्याला, ज्याला खाली शेणाने सारवलेलं आणि जुन्या पद्धतीचे ते माठांना रेडीमेड असलेल्या जागा, चुली आणि लाकडी खांब, हे सगळं नवीन छान छान बघते मी. आणि घराच्या आजूबाजूला छान सुंदर अशी मोठमोठाली झाडं. तर चला, मी तुम्हाला आज त्या जुन्या घराची सैर करवते. आणि मी ज्या ठिकाणी आली आहे तिकडे आजूबाजूला डोंगरच डोंगर आहे. मी मागच्या एका व्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं ना की डोंगरांच्या मागे डोंगर दिसत आहेत, तर इथे खरंच तसं आहे. म्हणजे तिकडेही आहे, पण इथे मी जे पाहिलं आहे डोंगरांच्या मागे डोंगर 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 आणि खूप डोंगर, तर इतकं सुंदर दिसतं सगळं. आणि अगदी निसर्गरम्य वातावरणात आली मी, तर छान वाटतंय. तुम्हाला पण मी भेट करवणार. आज सकाळी सकाळी उठले आणि म्हणजे मला एकतर पाहुण्या घरी का काय माहिती, पण खूप छान झोप लागते. आणि मी सकाळी उठले तर मला छान पक्ष्यांचा किलबिलाट आणि मोरांचा आवाज ऐकू आला. इतका सुंदर आवाज येत होता. आणि मी संध्याकाळी एक मोर बघितला सुद्धा इथे आल्याबरोबर, पण तो मला बघून पळून गेला, तर व्हिडिओ काढायला जमलं नाही. पण त्यांनी सांगितलं आहे की रोज संध्याकाळी इथे मोर येतात. तर आज जर संध्याकाळपर्यंत जर मला मोर दिसला तर मी तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला, तुर्तास तर मी तुम्हाला हे जुनं घर दाखवते. हा असा जनावरांचा खाऊन पडलेला कडबा. हे मोठं चिंचेचं झाड आणि चिंचेच्या झाडाला लागलेल्या खूप साऱ्या चिंचा. हे इतकं मोठं औदुंबराचं झाड आणि त्याच्यावरती एवढं सगळं बहरलेलं जाईजुईचा वेल. फुलांचा सीझन गेलाय त्यामुळे त्याला फुलं दिसत नाही आहेत. मला 2-3 दिसली आहेत, तर तेवढीच आहेत. पण मागच्या वेळी मी जेव्हा आले होते तेव्हा फुलांचा सुगंधच सुगंध होता इथे अंगणात. आणि खाली सडासुद्धा. आणि हे आहे ते घर. हे इथे असलेलं बेलाचं झाड. हा एवढा उंच गेलेला पेरू. आणि हे परसदारी सुद्धा वाढलेली मोठमोठाली झाडं. औदुंबर, चिकू, पेरू, लिंबू, निंबोणी अशी खूप सारी झाडं आहेत. ही आहे ओसरी किंवा पडवी. जुनी घरं आवडण्याचं माझं मात्र मूळ कारण हेच आहे की घराला सर्व ठिकाणी लाकडी बांधकाम असतं. दरवाजे, खिडक्या, ही अशी खाती. एवढ्या मोठ्या ओसरीत इथे एक आणि
इकडेही एक, म्हणजे समोरासमोरच दोन्ही बाजूंना असे खाते दिसतात. चला आपण आतमध्ये जाऊन बघूया. हे बघा, घरामध्ये असलेले असे जुने खाते. आणि मग मागच्या घरात आलं की असा आपल्या डाव्या बाजूला एक दरवाजा, ही अंघोळीची सोय, हे असे मोठमोठाले रांजण, इकडे आतमध्ये उजेड नाहीये. आणि हा मागचा दरवाजा, तिकडे त्यांच्या बांधलेल्या शेळ्या, आणि ते आहे त्यांचं आत्ता बांधकाम केलेलं, नुकतंच नवीन बांधलेलं घर. हे बघा, ही आहे चूल. ही त्यांची जुने भांडे. अजून भरपूर असं सामान त्यांचं या घरातच आहे. आत्ता आपण बाहेर ओसरीत होतो ना, ती ही ओसरी या खोलीतनं अशी दिसते. हा खूप सारा पुदिना, मोठमोठाली आळूची पानं. आणि हे आहे चिक्कूचं झाड, ज्याला खूप मोठमोठाली चिक्कू लागली आहेत. आणि या चिक्कूच्या झाडावर आहे मधाची पोळी, जी की अशी इथून दिसतीये. तुम्हाला ही बघायची आहे का मधाची पोळी? कुठे आहे ते मग तुम्हाला दाखवते मी. इथे आहे मधाची पोळी. इकडे आहे रामफळीचं झाड. फळ हे बघा दिसतंय. रामफळीला रामफळ आली आहेत आणि चिकूला चिकू. आणि तिकडे आहे मधाची पोळी. तर मी पण घाबरतीये, त्यामुळे जास्त वेळ न थांबता मी पण इथून पळ काढते. किती सुंदर आहे हे घर आतून सुद्धा. इतकं छान वाटलं मला. आणि खूप दिवसांनी असं जुनं घर बघितलं. असं वाटतंय जसं काही इथंच राहून घ्यावं. बाहेर छान छान मोठमोठाली झाडं आणि असं पाटायचं घर. ठीक आहे, आता जुन्या काळातली लोक म्हणा किंवा त्या लोकांना इथे राहावंसं वाटतं. पण आता ती घरंही जुनी झाली आहेत किंवा जग बदलत चाललं आहे म्हणा, तितक्या फॅसिलिटीज वाढत चालल्या आहे. त्यामुळे कदाचित लोक आता ह्या घरांना विसरली आहेत. पण मला तर अजूनही असं वाटतं की अशाच घरांचं बांधकाम करावं आणि इथेच राहायला यावं.
चला आजच्या पुरतं इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.